Hello friends, welcome to my new video of Science and Technology Part 2, Chapter number 1, Heredity and Evolution. In this video, we will learn in detail about the evolution and evidences of evolution. Now, what is evolution? In the simple language, evolution is nothing but the slow and gradual changes occurring in living organism over a long duration. So, evolution means change, but the change is very slow and gradual. Slow जास्त कालावधी घेणारा, हळूहळू घडून येणारा आणि त्याचबरोबर ग्रॅज्युअल म्हणजे टप्प्याटप्प्याने घडून येणारा. अशा प्रकारचे जे चेंजेस आहेत त्याला आपण काय म्हणतो, इव्होल्यूशन असं म्हणतो. खाली इमेजमध्ये तुम्हाला दिसतं आहे की इव्होल्यूशन हे प्राण्यांमध्ये किंवा वनस्पतींमध्ये म्हणजेच सजीवांमध्ये कशा प्रकारे घडून आलं हे आपल्याला इथे दिसते. त्याच्यामध्ये आपल्याला वनस्पती दिसत आहेत की ज्याच्यामध्ये अगदी स्पोअर फॉर्मिंग अशा ब्रायोफाईट्सपासून एन्जिओस्पर्मपर्यंत वेगवेगळ्या व्हरायटीज आपल्याला दिसत आहेत. प्राण्यांच्यामध्ये तर खूपच व्हरायटी आपल्याला दिसत आहेत. त्याच्यामध्ये अगदी नष्ट झालेले डायनासोरसुद्धा आहेत. त्याच्यानंतर युनिसेल्युलर फ्लॅजेलेट्स आहेत, इन्व्हर्टिब्रेट्स आहेत, काही कनेक्टिंग लिंक्स आहेत, लेम्युर्स आहेत आणि त्याचबरोबर काही डेव्हलप्ड आणि आजसुद्धा पृथ्वीवर जे अस्तित्वात आहेत असे प्राणी पण ह्याच्यामध्ये दिसत आहेत. सो इव्होल्यूशन इट इज नथिंग बट द स्लो अँड ग्रॅज्युअल चेंज. नाव हाऊ धिस इव्होल्यूशन टेक्स प्लेस ऑन द अर्थ. इट इज इंटरेस्टिंग टू नो द हिस्ट्री ऑफ इव्होल्यूशन, की कसं काय पृथ्वीवर अशा पद्धतीची सजीवसृष्टी अस्तित्वात आली किंवा कसं काय पृथ्वीवर वातावरणाची निर्मिती झाली. कारण तुम्ही जर इंटरेस्ट म्हणून काही गोष्टी वाचल्या असतील, वैज्ञानिक कथा वाचल्या असतील इव्होल्यूशनशी संदर्भात, तर तुम्ही हे वाचलं असेल की साधारणपणे अब्जावधी वर्षांपूर्वी पृथ्वीवर कुठल्याही प्रकारचं वातावरण अस्तित्वात नव्हतं. होतं ती फक्त तप्त असा एक गोळा होता, तप्त अशी पृथ्वी होती ज्याच्यावर फक्त आणि फक्त हॉट गॅसेसचं आवरण होतं. मग त्याच्यापासून हे वातावरण कसं निर्माण झालं, सजीवांची निर्मिती कशी झाली हे अभ्यासणं हे अतिशय इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर अगदी सुरुवातीच्या काळात साधारणपणे 3.5 बिलियन इयर्स ओल्ड म्हणजे अब्जावधी वर्षांपूर्वी पृथ्वीवर कुठल्याही प्रकारची सजीवसृष्टी अस्तित्वात नव्हती. मग कालांतराने हळूहळू काय झालं, ही जे हॉट गॅसेसचं आवरण होतं हे हळूहळू थंड झालं, कुलिंग झालं त्याचं. आणि त्याच्यानंतर अगदी सुरुवातीच्या काळात इन द बिगिनिंग देअर हॅव बीन फॉर्मेशन ऑफ सिम्पल एलिमेंट्स. नाव which was those simple elements? This was nothing but the carbon, hydrogen, nitrogen and sulfur. So keep it in mind, the simpler substances which were present initially on the earth are nothing but carbon, hydrogen, nitrogen and sulfur. After condensation, after cooling down of these of the earth and these gases start to react with each other, and the simpler compounds which are formed at the beginning are nothing but methane, ammonia and hydrogen. Either it is in the form of hydrogen sulfide. Okay, and from those compounds there is formation of the simple organic molecules like sugars, amino acids, purines, pyrimidines, fatty acids and glycerol. आता या सगळ्या सिम्पल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्सचे मॉलिक्युलर फॉर्म्युले जर तुम्ही नजरेपुढे आणलं तर तुम्हाला मेनली ह्याच्यामध्ये असं दिसून येतं की ह्याच्यामध्ये कार्बन आहे, हायड्रोजन आहे, नायट्रोजन आहे. आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये ऑक्सिजन कुठे दिसत नाही आहे, बरोबर आहे. तर अगदी सुरुवातीच्या काळात पृथ्वीवर जे आवरण होतं त्याला आपण वातावरण असं म्हणू शकत नाही, मी आवरण हा शब्द वापरला, ते ऑक्सिजन फ्री होतं, त्याच्यामध्ये कुठेही ऑक्सिजन नव्हता. पण मग जेव्हा जसं पृथ्वी थंड होत गेली आणि ह्या सगळ्या सिम्पलर कंपाऊंड्सचं एकमेकांमध्ये केमिकल रिॲक्शन्स सुरू झाल्या आणि त्यावेळी तिथे कालांतराने ऑक्सिजनची निर्मिती झालेली आपल्याला अभ्यासांती दिसून येते. मग हे जे सिम्पल ऑर्गॅनिक फॉर्म्स होते ज्याच्यामध्ये शुगर्स होते, अमिनो ॲसिड्स होते, पुन्हा ह्यांच्यामध्ये केमिकल रिॲक्शन्स झाल्या आणि त्याच्यापासून मग कॉम्प्लेक्स शुगर्स तयार झाल्या ज्याला आपण पॉलिसॅकराइड्स म्हणतो, किंवा प्रोटीन्स तयार झाले, लिपिड्स तयार झाले, एन्झाईम्स तयार झाले आणि मेनली न्यूक्लिक ॲसिड्स तयार झाले, DNA आणि RNA सारखे मॉलिक्युल्स इथे तयार झाले. आणि त्याच्यानंतर
ह्या सगळ्या कॉम्प्लेक्स सबस्टन्सेसचं ऑर्गनायझेशन होऊन एकत्रीकरण होऊन पहिला लिव्हिंग फॉर्म जो आहे त्याला आपण प्रोसेल, सेल किंवा प्रोटोबायंट असं म्हणतो, अशा प्रकारचं पहिलं लिव्हिंग फॉर्म जे आहे हे पृथ्वीवर अस्तित्वात आलं. सो प्रोसेल और सेल और प्रोटोबायंट इट इज इव्हॉल्व्ड ऑन द अर्थ after formation of the complex organic molecules, and in this way there is formation of first organized cell. ऑर्गनाइज्ड सेल म्हटलं कारण ह्याच्यामध्ये सेल ऑर्गनल्स तर आहेतच, त्याचबरोबर न्यूक्लिक ॲसिड आहे आणि वेगवेगळे सेल ऑर्गनल्स, त्यांच्यामध्ये घडून येणाऱ्या वेगवेगळ्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज, ह्या सगळ्यासाठी लागणारे एन्झाईम्स, प्रोटीन्स, हे सगळे घटक इथे तयार झाले. आता हे सांगताना मला कदाचित 5 मिनटं लागली असतील, पण हे सगळं होण्यासाठी मात्र कोट्यावधी वर्ष तिथे लागलेली आहेत. सो इथे आपण एक डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन मी तुमच्यासाठी शेअर केलेलं आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने पृथ्वीवर अगदी सुरुवातीच्या काळामध्ये मिथेन असेल, हायड्रोजन असेल किंवा अमोनिया असेल यांची निर्मिती झाली आणि त्याच्यानंतर तिथे आपल्याला काय दिसून आलं तर तिथे फर्स्ट ऑर्गनाइज्ड फॉर्म किंवा सेलचं फॉर्मेशन झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्यानंतर मग ही सेल जी तयार झाली मग त्याच्यामध्ये मात्र ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट होत गेली. कशी ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट झाली तर सगळ्यात पहिल्यांदा ही सेल युनिसेल्युलर होती आणि त्यावेळी अस्तित्वात आले बॅक्टेरिया, अगदी प्रिमिटिव्ह बॅक्टेरिया ज्याला अर्च बॅक्टेरिया असं म्हटलं जातं. पहिले अर्च बॅक्टेरिया अस्तित्वात आले, मग यू बॅक्टेरिया अस्तित्वात आले. त्याच्यानंतर हे युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक स्ट्रक्चर होते. त्याच्यानंतर अमिबा, युग्लिना, पॅरामेशियम यासारखे युनिसेल्युलर पण यूकॅरियोटिक म्हणजे ज्यांचं ऑर्गनायझेशन हे थोडंसं ॲडव्हान्स होतं अशा प्रकारचे सजीव पृथ्वीवर निर्माण झाले. त्याच्यानंतर कालांतराने इनव्हर्टिब्रेट्स आले आणि त्याच्यानंतर पृथ्वीवर व्हर्टिब्रेट्सचं डेव्हलपमेंट झालेली आपल्याला दिसून येते. तीच गोष्ट वनस्पतींच्या बाबतीतही झाली. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये पृथ्वीवर ज्या वनस्पती होत्या दे आर नथिंग बट द ग्रीन अल्गी. आपण त्यांना इथे ॲन्सेस्ट्रल ग्रीन अल्गी असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर नॉन व्हॅस्क्युलर प्लांट्स होते, मग त्याच्यानंतर व्हॅस्क्युलर प्लांट्स आले, मग व्हॅस्क्युलर प्लांट्स नंतर जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म आणि फायनली आता जे आपल्याला टेरेस्ट्रियल अँजिओस्पर्म दिसतात ते पृथ्वीवर इव्हॉल्व झाले. सो इव्होल्युशन इज अ स्टेपवाइज स्लो ग्रॅज्युअल प्रोसेस which gives rise to new species of living organism because of change in specific characters from generation after generation. बघा आता तुम्ही किंगडम प्लांटी शिकलेला आहात मागच्या वर्षी, म्हणून आपण थोडंसं ह्या इमेजवर भर देऊयात की स्पेसिफिक कॅरेक्टर्समध्ये चेंज झाले. आपण मगाशी म्हटलं अँसेस्ट्रल ग्रीन अल्गी विच बिलॉंग्स टू डिव्हिजन थॅलोफायटा. सो इन थॅलोफायटा देअर वॉज नो रूट, नो स्टेम, नो लीव्स. But slowly, gradually evolution occurs and there is root-like structure in the bryophytes. त्याला आपण रायझोम असं म्हटलं होतं, रायझॉइड्स असं म्हटलेलं होतं. त्याच्यानंतर स्पोर फॉर्मिंग कॅप्सूल आली. त्याच्यानंतर मग पहिल्यांदा टेरिडोफाइट्समध्ये आपल्याला व्हॅस्क्युलर बंडल दिसून आले. त्याच्यानंतर जिम्नोस्पर्म आले ज्याच्यामध्ये रूट, स्टेम, लीव्ज होते. फ्लावर लाईक स्ट्रक्चर नव्हते पण कोन होते, मेल कोन आणि फिमेल कोन. त्याच्यानंतर अँजिओस्पर्म आले. सो स्पेसिफिक कॅरेक्टर्समध्ये जनरेशन आफ्टर जनरेशन जेव्हा चेंजेस दिसून येतात आणि ते चेंजेस ॲडॅप्ट होतात, पृथ्वीच्या बदललेल्या वातावरणाशी मिळतं घेतात आणि टिकून राहतात, ह्यालाच आपण नॅचरल सिलेक्शन असं म्हणतो. आणि मग ह्याच एकंदर प्रक्रियेला आपण नाव काय दिलेलं आहे, इव्होल्युशन. सो वी कॅन डिफाईन इव्होल्युशन ॲज फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज due to change in specific characters of several generations of living organism as a response to natural selection. तर इव्होल्युशनचा अभ्यास करताना नॅचरल सिलेक्शन ही गोष्ट एक अतिशय महत्त्वाची आहे. नॅचरल नैसर्गिक, सिलेक्शन निवड. इव्होल्युशन होत असताना वेगवेगळे सजीव पृथ्वीवर जगण्याची धडपड करत असताना ह्या जगण्याच्या शर्यतीमध्ये तोच यशस्वी ठरतो जो वातावरणाशी मिळतं जुळतं घेतो आणि तिथे सेटल होतो, सर्वाईव्ह होतो, रिप्रोड्यूस होतो आणि त्या वातावरणाशी मिळतं जुळतं घेण्यासाठी, ॲडॅप्ट होण्यासाठी जे बदल त्याने स्वतःच्या शरीरात घडवून आणले ते आपल्या जनरेशनकडून नेक्स्ट जनरेशनकडे ट्रान्समिट करतो आणि मग त्यांच्या स्पीसीज किंवा त्यांच्या जनरेशन्स आफ्टर जनरेशन ह्या पृथ्वीवर
सर्वाईव्ह होतात, तग धरून राहतात. जे असं करू शकत नाहीत ते काळाच्या ओघात नष्ट होतात. जसं की अवाढव्य असे डायनॉसॉर्स हे काळाच्या ओघामध्ये नष्ट झाले. पण पालीसारखा रेप्टाईल, मगरी, क्रोकोडाईलसारखे रेप्टाईल्स हे मात्र आपल्याला अजूनही पृथ्वीवर दिसून येतात. ह्याचं कारण आहे नॅचरल सिलेक्शन. ओके, पुन्हा आपण पुढच्या भागामध्ये नॅचरल सिलेक्शन ह्या गोष्टीबद्दल थोडंसं डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. सो इथे आपण आता एक छोटीशी गोष्ट अभ्यासणार आहोत, ते म्हणजे थेअरी ऑफ इव्होल्यूशन. मग अशा पद्धतीने इव्होल्यूशनचा अभ्यास होत असताना अनेक सायंटिस्टनी त्याच्यामध्ये भाग घेतला होता. वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी मतं त्याच्यावर मांडलेली होती. कारण ही सजीव सृष्टी ही आपल्याला पृथ्वीवर सर्व भौगोलिक परिस्थितीमध्ये दिसून येते. मग तो विषुववृत्तीय इक्वेटोरियल रिजन असू दे, ट्रॉपिकल उष्णकटिबंधीय रिजन असू दे, सब ट्रॉपिकल रिजन असू देत किंवा पोलार रिजन असू देत, म्हणजेच आर्टार्क्टिका किंवा आर्टिक खंड असू देत, याच्यामध्ये आपल्याला भरपूर असं बर्फाच्छादित वातावरण बघायला मिळतं. अशा सर्व टेम्परेचरला वेगवेगळ्या भौगोलिक भागांमध्ये आपल्याला सजीव सृष्टीचं अस्तित्व दिसून येतं. मग इतकी बायोडायव्हर्सिटी असणारं, इतके व्हेरिएशन असणारं हे इव्होल्यूशन कसं घडून आलं, त्याची सुरुवात कुठून झाली, सगळ्यात पहिल्यांदा सजीव पृथ्वीवर कसा अवतीर्ण झाला, ह्याच्याबद्दल सायंटिस्टनी बराच अभ्यास केला आणि सगळ्यात शेवटी काही थेअरी ह्या प्रपोज केल्या गेल्या. त्यापैकी ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ही थेअरी आजही युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड मानली जाते. मग काय सांगते ही थेअरी? So according to this theory, the first living organism or material which is called as protoplasm, it was found in the deep ocean. सगळ्यात पहिल्यांदा निर्माण झालेला जो सजीव होता किंवा सेल्युलर फॉर्म होता, त्याला लिव्हिंग फॉर्म असं म्हटलं जातं किंवा प्रोटोप्लाझम असं म्हटलं जातं, हा कुठे तयार झाला तर डीप इन द ओशन फॉर्म झाला. आणि मग त्याच्यानंतर ड्युरिंग द कोर्स ऑफ टाईम आफ्टर अ लॉंग पिरियड युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम वॉज फॉर्म. And gradual changes occurred in this unicellular organism which leads to complexity and it forms the prokaryotic and finally eukaryotic organisms. इथे जी इमेज तुमच्या स्क्रीनवर दिसतीये व्हिडिओमध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की अगदी प्रिमिटिव्ह अर्थ दाखवली, ज्याला यंग अर्थ असं म्हटलंय. त्याच्यानंतर साधारणपणे 2 मिलियन इयर्सचा कालावधी दाखवलेला आहे, ज्याच्यामध्ये अर्च बॅक्टेरिया, मगाशी मी तुम्हाला म्हटलं की अगदी प्रिमिटिव्ह बॅक्टेरिया होते ते तयार झाले. कालांतराने प्रोकॅरिओट्स, मग प्रोकॅरिओट्स नंतर ट्रू बॅक्टेरिया तिथे तयार झाले. त्याच्यानंतर ब्ल्यू ग्रीन अल्गी ते डेव्हलपमेंट झाली. मग त्या प्रोकॅरिओट तयार झाले, तसंच कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस फॉर्म झाले. मगाशी आपण शिकलो तसं न्यूक्लिक ॲसिड आले, कार्बोहायड्रेट्स आले, प्रोटीन्स आले, लिपिड्स आले आणि त्यापासून यूकॅरिओटिक सेल्युलर स्ट्रक्चर तयार झालं. आणि ह्या यूकॅरिओटिक सेल्युलर स्ट्रक्चरमध्ये मात्र सगळ्यात पहिल्यांदा फोटोसिंथेटिक अल्गी, ज्याला आपण ग्रीन अल्गी क्लोरेला दाखवलेला आहे इथे, ती तयार झाली. आणि त्याच्यापासूनच आपल्याला पुढे दिसून येते की प्रिमिटिव्ह ॲनिमल सेल प्रोटोझोआ आपल्याला इथे तयार झालेल्या दिसून येतात. आणि त्याच्यानंतर आपल्याला इकडे हेट्रोट्रॉफिक फॉर्म जे आहेत ते सुद्धा इथे कालांतराने तयार झाले. तुम्ही जर अभ्यास करायला गेलात तर खूप सुंदर अशी स्टोरी आहे इव्होल्यूशनची. ही एक कथा आहे की कशा पद्धतीने पृथ्वीवर सजीवांची निर्मिती झाली, मग सेल कशी आली, मग ती पाण्यामध्ये होती, मग त्याच्याकडे काही गुणधर्म नव्हते, मग पाण्यामध्ये येणारा सूर्यप्रकाश, त्याच्यानंतर पाणी आणि मग काही सूक्ष्मजीव, मग त्यांच्यामध्ये हळूहळू सेलमध्ये मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज सुरू झाल्या, CO2 रिलीज झाला. मग ह्या CO2चा वापर करून काही वनस्पती जे होते किंवा वनस्पतीजन्य अशा ज्या सेल्स होत्या त्यांनी फोटोसिंथेटिक ॲक्टिव्हिटी चालू केली, कारण त्यांच्याकडे क्लोरोफिल नावाचा स्पेशल असा सबस्टन्स होता जो या काळाच्या ओघामध्ये तयार झाला होता. आणि त्या फोटोसिंथेटिक ॲक्टिव्हिटीमधून मग अबंडंट ऑक्सिजन रिलीज व्हायला सुरुवात झाली. तोपर्यंत हा ऑक्सिजन हा ऑक्साईडच्या फॉर्ममध्ये होता जास्त करून. आणि मग त्याच्यानंतर सेल्युलर फॉर्म्स जे आहेत हे डेव्हलप झालेले दिसून येतात. सो दिस इज नथिंग बट द ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑर ऑर्गनायझेशन विच इज ऑल राऊंड अँड मल्टी डायमेन्शनल. सर्वांगीण विकास ज्याला आपण म्हणतो सजीवाचा, अशा पद्धतीने ऑलराऊंडर मल्टी डायमेन्शनल सेल्युलर ऑर्गनायझेशन आपल्याला दिसून येतं. आणि त्यापासून प्राण्यांची किंवा वनस्पतींची निर्मिती झाली असावी अशा पद्धतीने इव्होल्यूशनचा अभ्यास आपल्याला सांगतो. सो वी कॅन ऑल्सो से दॅट
इव्होल्युशन इज नथिंग बट द प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट, की जे प्रोग्रेसिव्ह आहे, प्रगती झालेली आहे, ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम ॲन्सेस्टर्स. ॲन्सेस्टर्स म्हणजे पूर्वज, ज्याला आपण प्रिमिटिव्ह सेल म्हटलं आता. इट इज द ॲन्सेस्ट्रल सेल हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन इज कॉल्ड ॲज इव्होल्युशन. इथे आपण इव्होल्युशनचा एक घटक छोटासा इमेजमध्ये दाखवलेला आहे की कॉम्प्लेक्सिटी कशी वाढत गेली, त्याच्यानंतर स्पीसीज फॉर्म झाल्या, पॉप्युलेशन्स फॉर्म झाले, कम्युनिटी फॉर्म झाली, वेगवेगळ्या इकोसिस्टीम फॉर्म झाल्या आणि या सगळ्या इकोसिस्टीम्स एकत्र येऊन आपल्याला बायोस्फिअरमध्ये वेगवेगळे बायोम्स हे आता दिसून येतात. सो इव्होल्युशन इज द इंटरेस्टिंग पार्ट. बट टू स्टडी द इव्होल्युशन or to say that all these living things or develop from the ancestor, एक काहीतरी त्याला सेल रिस्पॉन्सिबल आहे की त्या सेलपासून हे प्राणी तयार झाले, त्या सेलपासून या वनस्पती तयार झाल्या, असं म्हणण्यासाठी आपल्याकडे काही पुरावे हवेत. विज्ञान हे पुराव्यांवर चालतं, पुरावे मानतं आणि म्हणून इव्होल्युशनचा अभ्यास करत असताना जे सायंटिस्ट होते त्यांनी ह्या इव्होल्युशनला प्रूव्ह करणारे काही इव्हिडन्सेस, काही पुरावे आपल्यासमोर ठेवलेले आहेत. सो द मेजर एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन आर नथिंग बट द मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस, एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस, ॲनॅटॉमिकल एव्हिडन्सेस अँड पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस. नाउ व्हेन वी आर सेइंग अबाउट मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस, मॉर्फॉलॉजी इज नथिंग बट द स्ट्रक्चरल स्टडी. मग लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जेव्हा आपण काही स्ट्रक्चर्स अभ्यासतो तेव्हा आपल्याला असं दिसून येतं की यांच्या स्ट्रक्चर्समध्ये असणारं साम्य हे आपल्याला काय सांगतं की हे सगळे जे आहेत ह्याचं ओरिजिन हे काय आहे, सेमच आहे. मग त्याच्यामध्ये त्यांच्या हॅबिटॅटनुसार, त्यांच्या क्लायमेटिक कंडिशननुसार काही बदल झाले आणि म्हणून मग त्यांचं स्ट्रक्चर वेगळं, त्यांचा फॉर्म वेगळा आणि म्हणून त्यांची स्पीसीज वेगळी. पण बेसिकली ह्यांची निर्मिती ही एका सेमच बेसिसवर किंवा एका सेम अशा निकषावर, सेम अशा ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टीवर आधारित आहे. So let's study about the morphological evidences. In this slide you are watching or observing the pictures of plants and animals. The upper group is of animals and lower group is of plants. When you are observing the animals, you can observe the similarity in the structure of mouth, position of eyes, structure of nostrils, ear pinna, त्यांच्या कानांची ठेवण, थिकली डिस्ट्रीब्युटेड हेअर ऑन द बॉडी. ह्या गोष्टी प्रामुख्याने आपल्या लक्षात येतात. त्यांच्या स्नाऊटची रचना म्हणजे हनवटीचा जो पुढचा भाग आहे नाकाचा, नॉस्ट्रिल्सचा, ती रचना. त्याच्यानंतर त्यांचे कान, ह्या कानाला असणारं टोक बघा. तर तेव्हा कुत्र्याचे कान थोडेसे पडलेले आहेत, पण जेव्हा हेच कुत्रं सावध होतं तेव्हा हेच हेअरपिना जे आहेत, कान जे आहेत, हे काय करतं, ताठ करतं. बरोबर आहे. त्याच्यानंतर खाली वनस्पतींचा गट आहे, त्याच्यामध्ये पण आपल्याला लक्षात येते की बेसिकली दे ऑल आर ग्रीन इन कलर, दॅट मीन्स दे कंटेन क्लोरोफिल. त्यांचे लीफचे स्ट्रक्चर, त्याचा शेप, त्याच्यावर असणारं व्हेनेशन, त्याला असणारा पेटिओल, हे सगळं काय दाखवतं की वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत, वेगवेगळ्या गटामधले, वेगवेगळ्या स्पीसीजमधले हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत. बट देअर ओरिजिन मस्ट बी सेम बिकॉज दे हॅव कॉमन ॲन्सेस्टर. त्यांचा पूर्वज हा काय असला पाहिजे, एकच असला पाहिजे. आणि मग त्याच्यापासून निर्माण झालेल्या ज्या जनरेशन्स होत्या त्या कोणत्या हॅबिटॅटमध्ये गेल्या, कुठल्या क्लायमॅटिक कंडिशनला त्या ॲडॅप्ट झाल्या, ह्याच्यावर अवलंबून मग पुढे स्पेसिएशन जे आहे, स्पीसीज फॉर्मेशन जे आहे, हे झालं असलं पाहिजे, असं मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस आपल्याला प्रूव्ह करतात. त्यानंतर पुढचे एव्हिडन्सेस आहेत ते आहेत ॲनॅटॉमिकल एव्हिडन्सेस. ॲनॅटॉमी इज नथिंग बट द स्टडी ऑफ इंटरनल ऑर्गन्स. इंटरनल त्यांची अरेंजमेंट कशी आहे ऑर्गन्सची, ह्याला आपण ॲनॅटॉमी असं म्हणतो. मग एक्सटर्नली आपल्याला दिसून आलं की त्यांचे एक्सटर्नल कॅरेक्टर्स हे सिमिलॅरिटी दाखवतात. व्हॉट अबाउट इंटरनल स्ट्रक्चर्स? सो इन दिस पिक्चर यू आर वॉचिंग द स्केलेटन ऑफ ह्युमन हँड. Then the second one, which was named as cat's foreleg, it is nothing but the foreleg of ox. Please correct it in your notebook and book also. It's cat's foreleg. Instead of cat's foreleg, it is the foreleg of the ox. बैलाचा पुढच्या पायाचं स्केलेटन आहे ते. पॅटेजियम ऑफ द बॅट. बॅट म्हणजे वटवाघूळ. या वटवाघुळाचे जे पंख आहेत त्याला फिदर्स वगैरे असं न म्हणता पॅटेजियम असं म्हटलं जातं. देन फ्लिपर्स ऑफ व्हेल.
सो वरवर पाहिलं, सुपरफिशियली पाहिलं तर या सगळ्यांमध्ये काहीही आपल्याला साम्य दिसत नाही आहे. फंक्शन तर त्यांचं पूर्णपणे वेगवेगळं आहे. ऑक्समध्ये त्याचं 4 लेगचं असणारं फंक्शन वेगळं आहे, पॅटेजियमचं बॅटमध्ये असणारं फंक्शन वेगळं आहे, फ्लिपर्सचं फंक्शन वेगळं आहे आणि ह्युमन हँडचं फंक्शन वेगळं आहे. सो देर इज नो एनी सिमिलॅरिटी. फंक्शन्स आर ऑल्सो डिफरंट, बट इफ वी ऑब्झर्व केअरफुली देर इज सिमिलॅरिटी इन स्ट्रक्चर ऑफ बोन्स ॲज वेल ॲज जॉईंट्स इन द बोन्स. हाडांची जी बांधणी आहे, बाइंडिंग आहे, ज्याला आपण जॉईंट्स म्हणतो, ह्या जॉईंट्सची रचना सगळीकडं सारखी आहे. मग तो जर माणसाचा हात आहे तर जसं काम त्याला करायचं आहे तशा पद्धतीची मांडणी तिथे दिसती. तो जर बैलाचा पाय आहे तर त्याच्या पद्धतीने त्याला स्ट्रेंथ आहे तशी मांडणी आहे. ते पॅटेजियम असेल तर जे फंक्शन त्याला कॅरी करायचं आहे, फ्लाईंगसाठी मदत करणार आहेत, दणकट असे हे पंख आहेत. आणि जर तो फ्लिपर असेल व्हेलचा तर त्याला वल्ह्याचं काम करायचं आहे, पाणी मागं सारायचं काम करायचं आहे. सो डिपेंडिंग अपॉन फंक्शन द स्ट्रक्चर इज डिफरंट. पण जी सिमिलॅरिटी आहे बोन्सच्या अरेंजमेंटमधली, जॉईंट्समधली, ही काय आहे? सेमच आहे. अँड धिस सिमिलॅरिटी इंडिकेट्स दॅट दीज ॲनिमल्स मे हॅव कॉमन ॲन्सेस्टर्स. यांचा ॲन्सेस्टरसुद्धा कसा असणार आहे? कॉमनच असणार आहे. आता ॲनॅटॉमिकल एव्हिडन्सेस स्टडी करत असताना अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आपल्याला अभ्यासायची आहे, दॅट इज अबाउट द सर्टन ऑर्गन्स. इन आवर बॉडी देर आर डिफरंट ऑर्गन्स. ऑल दीज ऑर्गन्स हॅव देअर स्पेसिफिक फंक्शन. प्रत्येक ऑर्गनचं काम ठरलेलं आहे. बट स्टील देअर आर सर्टन ऑर्गन्स विच आर नॉट युजफुल इन ह्युमन बिंग्स. आपण पहिल्यांदा आपला अभ्यास करू, सोपं जातं आपल्याला. जसं मगाशी मी तुम्हाला म्हटलं की आपण प्राणी अभ्यासले, मॉर्फॉलॉजी. कानांची रचना त्यांची कशी होती? टोकदार असे निमुळते कान होते. माणसाचे कान तसे नाही आहेत, पण एक्सटर्नल इयर मात्र माणसाला पण आहे, बाह्यकर्ण आहे. ॲक्च्युली हा जो बाह्यकर्ण आहे माणसामधला, ज्याला आपण एक्सटर्नल इयर म्हणतो, हा एक्सटर्नल इयर माणसामध्ये काहीही कामाचा नाही. प्राण्यांमध्ये तो कामाचा आहे. त्याची रचना बघा कशी आहे, निमुळती आहे. बिकॉज द एक्सटर्नल इयर इन ॲनिमल्स अदर दॅन ह्युमन बिंग्स प्लेज इम्पॉर्टंट रोल इन गॅदरिंग द साऊंड वेव्ज. वातावरणामध्ये असणारे जे ध्वनी लहरी आहेत त्या ग्रॅप करण्यासाठी, कॅप्चर करण्याची क्षमता नैसर्गिकरित्या त्यांच्याकडे आहे. रिसेप्टार्स आहेत त्यांच्याकडे. कारण का? त्यांचा इंटरनल इयर माणसा एवढा डेव्हलप झालेला नाही आहे. बट इन केस ऑफ ह्युमन बिंग इंटरनल इयर इज हायली डेव्हलप्ड अँड सो देर इज नो नीड ऑफ एक्सटर्नल इयर ऑर एक्सटर्नल इयर पिना, त्याला पिना असं म्हटलं जातं, टू कॅच द साऊंड वेव्ज. सो दिस इज युजलेस पार्ट ऑफ द ह्युमन बॉडी. आपला जो बाह्यकर्ण आहे हा आपला युजलेस पार्ट आहे. त्यानंतर बऱ्याचदा आपल्याला अक्कलदाढ येते. अक्कल येते काय माहीत नाही, पण अक्कलदाढ मात्र येते आणि येताना खूप त्रास देते. तसं म्हटलं तर ही अक्कलदाढ म्हातारा वयात सुद्धा येते. म्हणजे तोपर्यंत ती दाढ नाही आहे म्हणून आपलं काहीही अडत नाही. मग कशासाठी आहे ही अक्कलदाढ? किंवा ती आली म्हणून काही विशेष फायदा आपल्याला होतोय असंही नाही. सो दिस इज नॉन फंक्शनल पार्ट ऑफ द बॉडी, बट दिस पार्ट इज फंक्शनल इन सर्टन ॲनिमल्स. जे प्राणी हे चिवट असं गवत असेल, वनस्पती असेल किंवा मांस असेल, मीठ असेल, हे तोडून खातात दाताच्या साह्याने, त्यांच्यामध्ये ते चावण्यासाठी, त्याचं चर्वण करण्यासाठी ह्या विजडम टीथ म्हणजे अक्कलदाढेचा उपयोग होतो, कारण ती दणकट आहे. पण माणसामध्ये मात्र आपण प्रोसेस केलेलं फूड खातो, चिवट, रफ अशा पद्धतीचे अन्नपदार्थ खात नाही. आणि म्हणून विजडम टीथ जो आहे हा माणसामध्ये कसा आहे? युजलेस आहे. त्यानंतर अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की टेलबोन किंवा माकड हाड. बऱ्याचदा आपण माकड हाडाचा उल्लेख करतो. आपल्या कमरेचा जो भाग आहे खालचा किंवा पाठीच्या कण्याचा एकदम टोकाकडचा भाग, त्याला आपण माकड हाड असं म्हणतो. तर माकड हाड असं नाव त्याचं का पडलं? ॲक्च्युली इट इज द टेलबोन ऑर कॉक्सिजियल बोन. टेलबोन का म्हटलं? कारण पूर्वी जेव्हा प्राणी हे झाडावर राहायचे त्यावेळी ते झाडावर फिरत असताना आर्बोरियल हॅबिटॅट होती त्यांची. एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारताना बॅलन्सिंगसाठी त्यांच्याकडे लॉंग टेल होती. ही लॉंग टेल त्यांना बॅलन्सिंगला मदत करायची. कालांतराने माकडाचं माणसामध्ये इव्होल्युशन झालं आणि माणूस जमिनीवर राहायला लागला. आणि मग या सेफ्टीचा, टेलचा त्यांना उपयोग नव्हता, कारण त्यांना कुठेही बॅलन्सिंग करायचं नव्हतं, झाडांवर चढायचं नव्हतं किंवा शेपटीच्या साह्याने झाडाला लटकायचं सुद्धा नव्हतं.
आणि म्हणून मग त्या शेपटीच्या स्नायूंचा वापर हळूहळू कमी कमी होत गेला आणि कालांतराने शेपटी ही नाहीशी झाली. पण जिथून ती शेपटी ओरिजिनेट होती असे टेलबोन मात्र, त्याचे रेमनंट फॉर्म मात्र अजूनही आपल्याला माणसामध्ये कॉक्सिजियल बोन्सच्या फॉर्ममध्ये दिसून येतात. त्याच्यानंतर अजून एक इंटरेस्टिंग पार्ट ते म्हणजे अपेंडिक्स. बऱ्याचदा डॉक्टर अपेंडिक्सचं ऑपरेशन करतात आणि अपेंडिक्स काढून टाकतात. आता किडनी काढून टाकली तर आपल्या शरीरावर त्याचे काही कमी अधिक प्रमाणात काही परिणाम जाणवतात. 2 डोळे आहेत, त्यातला 1 डोळा कमी झाला तर त्याचा परिणाम जाणवतो. पण जर आपल्या शरीरातून अपेंडिक्स काढून टाकलं तर त्याचा कुठलाही परिणाम हा आपल्याला जाणवत नाही. ह्याचं कारण हे अपेंडिक्स आहे काय? सो अपेंडिक्स इज नथिंग बट द एंड पार्ट ऑफ द लार्ज इंटेस्टाईन. लार्ज इंटेस्टाईनचा अगदी टोकाकडचा टर्मिनल पार्ट म्हणजे काय आहे? अपेंडिक्स. कशासाठी आहे हे अपेंडिक्स? सो अपेंडिक्स इज द ऑर्गन विच सिक्रेट द एन्झाईम सेल्युलेज. ह्या अपेंडिक्समध्ये काही इनहेबिटिंग मायक्रोब्स असतात की जे सेल्युलेज नावाचं एन्झाईम सिक्रेट करतात. धिस सेल्युलेज इज युजफुल फॉर डायजेशन ऑफ द सेल्युलोज. मग आता हे सेल्युलोज कुठे आहे? सो द ग्रीन प्लांट्स आर रिच इन सेल्युलोज. म्हणजे जेव्हा माणूस कंदमुळं खायचा, पाला खायचा झाडाचा कच्चा, त्यावेळी ह्या अशा रॉ फॉर्ममध्ये असणाऱ्या फूडच्या डायजेशनसाठी, ह्या सेल्युलोजचं डायजेशन होण्यासाठी माणसाला सेल्युलेज लागायचं. पुन्हा तीच गोष्ट, कालांतराने माणूस प्रगत झाला, तो अग्नीचा वापर करायला शिकला, अन्न प्रक्रिया करून खायला शिकला आणि त्याच्यामुळे ते अन्न पचण्यासाठी हलकं झालं. डायरेक्ट सेल्युलोजिक फॉर्ममध्ये ते अन्न खाण्याचं प्रमाण हे अतिशय कमी झालं. बघा बरं, बटाटा असेल, रताळं असेल, ह्यासारखी कंदमुळं असतील, गाजर वगैरे वगैरे, ही आपण बऱ्याचदा प्रोसेसिंग करून खातो. ओके, आणि त्यामुळे सेल्युलोजची रिक्वायरमेंट जी आहे ही माणसामध्ये आपल्याला दिसून येत नाही. ह्याच्या उलट गाय, म्हैस यासारखे प्राणी जे हिरवा पाला खातात त्यांच्यामध्ये अपेंडिक्स हे फंक्शनल आहे, पण ह्युमन बिंगमध्ये मात्र ते काय आहे? नॉन फंक्शनल आहे. सो अपेंडिक्स इज द ऑर्गन विच इज फंक्शनल इन रुमिनंट्स. गवत खाणारे जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये ते फंक्शनल आहे, पण ह्युमन बिंगमध्ये मात्र ते कसं आहे? नॉन फंक्शनल आहे. असे जे ऑर्गन्स असतात की जे डिजनरेटेड फॉर्ममध्ये आहेत, अंडर डेव्हलप आहेत, युजलेस आहेत, नॉन फंक्शनल आहेत, त्यांना आपण काय म्हणतो? व्हेस्टिजियल ऑर्गन्स म्हणतो. पण जर इयर मसल, अपेंडिक्स हे व्हेस्टिजियल ऑर्गन्स आहेत, म्हणजे ते ऑल ओव्हर द ॲनिमल्स व्हेस्टिजियल आहेत का? तर नाही. दे आर व्हेस्टिजियल ऑर युजलेस इन सर्टन ॲनिमल्स, बट दे मे बी फंक्शनल इन अदर ॲनिमल्स ऑल्सो. सो हिअर देअर इज ए चार्ट, जे आत्ता मी तुम्हाला सांगितलं त्याचा एक चार्ट इथे दिलेला आहे की हे ऑर्गन्स कसे आहेत, ते कोणामध्ये युजफुल आहेत, फंक्शनल आहेत आणि कोणामध्ये युजलेस आहेत. सो परीक्षेच्या दृष्टीने हा भाग खूप महत्त्वाचा आहे आणि त्या दृष्टीने व्हेस्टिजियल ऑर्गन्स कुठले, ते कोणामध्ये फंक्शनल, कोणामध्ये नॉन फंक्शनल आहेत, हे व्यवस्थित तुम्ही अभ्यासून ठेवायचं आहे. सो आय थिंक यू हॅव क्लिअर्ड द कन्सेप्ट ऑफ व्हेस्टिजियल ऑर्गन्स. Then the next part is paleontological evidences. Let's study about paleontology. What is mean by paleontology? So paleontology is nothing but the study of history of life on the earth with the help of fossils. फॉसिल्सच्या साहाय्याने केलेला पृथ्वीवरच्या जीवनाचा, भूतकाळामध्ये घडून गेलेल्या काही सजीवांचा, अस्तित्वात असणाऱ्या सजीवांचा अभ्यास, त्याला म्हटलं जातं पॅलेंटॉलॉजी. मग आता फॉसिल्स म्हणजे काय? फॉसिल्स म्हणजे अवशेष ज्याला आपण म्हणतो. मग हे अवशेष कसे निर्माण झाले? तर हजारो वर्षापूर्वी जेव्हा पृथ्वीवर काही प्राणी, काही सजीव अस्तित्वात होते आणि काळाच्या ओघात ते नष्ट झाले. मेनली त्याच्या पाठीमागचं रिझन्स असायचं ते वेगवेगळे डिझॅस्टर्स, अर्थक्वेक, व्होल्कॅनो इरप्शन, फ्लड वगैरे. आणि मग त्यांचे रेमनंट्स, त्यांचे अवशेष किंवा त्यांचे इम्प्रेशन्स, ठसे, जसं आपल्याला इथे खडकावर एका रेप्टाईलचं ठसा उमटलेला दिसतोय किंवा इथे फिश लाईक काही इम्प्रेशन्स आपल्याला दिसत आहेत, ह्यांच्या साहाय्याने जो अभ्यास केला जातो किंवा ह्या रेमनंट्सना, ह्या इम्प्रेशन्सना की जे अंडरग्राऊंड प्रिझर्व झाले, त्यांना म्हटलं जातं फॉसिल्स.
ह्या फॉसिल्सच्या साह्याने केलेला अभ्यास जो आहे त्याला म्हटलं जातं पॅलेंटॉलॉजी. सो पॅलेंटॉलॉजिकल स्टडी हा इव्होल्युशनच्या हिस्ट्रीमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. कारण फार पूर्वी माणसाचं अस्तित्व नव्हतं, पण मग तेव्हा कोणाचं अस्तित्व होतं हे शोधून काढायला ह्या पॅलेंटॉलॉजिकल स्टडीजचा खूप मोठा हातभार लागतो. मग पॅलेंटॉलॉजिकल स्टडी कसं केलं जातं, ह्याच्यामध्ये जे टेक्निक वापरलं जातं मेनली त्याला म्हटलं जातं कार्बन डेटिंग टेक्निक. कार्बन डेटिंग टेक्निक काय आहे हे आपण बघणारच आहोत, पण त्याच्या आधी त्याचा वापर कुठे कुठे केला जातो हे आपण बघणार आहोत. सो कार्बन डेटिंग टेक्निक इज यूज्ड इन पॅलेंटॉलॉजी, अँथ्रॉपॉलॉजी. अँथ्रॉपॉलॉजी म्हणजे काय? मानव वंशशास्त्र. अँथ्रॉपॉलॉजी म्हणजे काय? मानव वंशशास्त्र, की माणसाचा वंश, माणसाची प्रजाती ही कशी डेव्हलप झाली ह्याचा अभ्यास करायला याचा उपयोग होतो. कसा अभ्यास केला जातो? बाय डिटर्मिनिंग द एज ऑफ द फॉसिल. अजूनही बऱ्याचदा आपण बघतो की कितीतरी हजार वर्षापूर्वीचे अवशेष सापडले, अमुक तमुक हाडं सापडली, म्हणजे किती हजार वर्षांपूर्वी हे सजीव अस्तित्वात होते ह्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला कार्बन डेटिंग टेक्निकचा वापर होतो. त्याचबरोबर मॅन्युस्क्रिप्ट्स किती वर्षांपूर्वीचे, शिलालेख सापडतात बऱ्याचदा. एखादं गाव, एखादा वाडा हा जमिनीखाली गडप झालेला असतो, भूकंप होतो मोठा, आणि मग कालांतराने उत्खनन करताना, एक्सकॅव्हेशन म्हणतात, उत्खननाला काय म्हणतात? एक्सकॅव्हेशन. उत्खनन करत असताना मग असे काही वाडे, मंदिरं सापडतात. मग त्याच्यावर त्या काळी शिलालेख वगैरे लिहून ठेवलेले असायचे. मग ते कोणत्या भाषेतले आहेत, किती हजार वर्षांपूर्वीचे आहेत हे बघण्यासाठी कार्बन डेटिंग टेक्निकचा वापर केला जातो. So the method of carbon dating was based upon the radioactive decay of naturally occurring C14. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की कार्बन जो आहे हा कार्बन त्याच्या आयसोटोपिक फॉर्ममध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतो आणि नॅचरली ऑकरिंग फॉर्ममध्ये सुद्धा दिसून येतो. सो द आयसोटोपिक फॉर्म आहे हा कसा आहे? रेडिओ आहे, आणि या रेडिओ डिकेवरून आपण C14चा अभ्यास करू शकतो किंवा रेशो बघू शकतो C14 आणि C12चा. कार्बन कन्झम्पशन ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स स्टॉप्स आफ्टर डेथ. जोपर्यंत सजीव हा लिव्हिंग आहे, सजीव आहे, तोपर्यंत त्याच्यामध्ये कार्बन कन्झम्पशन आहे. पण एकदा का डेथ झाली की त्याचं कार्बन कन्झम्पशन स्टॉप होतं. अँड देन ओनली द डिकेइंग प्रोसेस ऑफ C14 ऑकर्स कंटिन्युअसली. आणि त्याच्यानंतर मात्र नॅचरल फॉर्ममध्ये असणारा जो C14 आहे त्याचं डिकेइंग, विघटन मात्र कंटिन्युअसली चालू राहतं. आणि म्हणूनच जो रेशो आहे C12 आणि C14 हा काय होत जातो? कंटिन्युअसली चेंज होत जातो. कारण C12 हा काय आहे? नॉन रेडिओ असा फॉर्म आहे. आणि त्या रेशोवरून काय केलं जातं? किती हजार वर्ष झालेली आहेत एखाद्या वनस्पतीच्या किंवा प्राण्याच्या मृत्यूला, किती हजार वर्षांपूर्वींचं हे फॉसिल आहे हे शोधून काढलं जातं. आणि असा अभ्यास केल्यानंतर असं दिसून आलेलं आहे की जे व्हर्टिब्रेट्स आहेत आज पृथ्वीवर अस्तित्वात असणारे, ह्यांची निर्मिती ही कोणापासून झाली असली पाहिजे? तर ती इनव्हर्टिब्रेट्सपासून निर्मिती त्यांची झाली असली पाहिजे. ओके. त्याच्यानंतर इथे तुम्हाला एक इमेज दिसते. ह्याच्यामध्ये आपल्याला जमिनीचे किंवा सॉईलचे लेव्हल्स दाखवलेत ग्राउंड लेव्हलपासून, आणि त्याच्यामध्ये दिसून आलेले फॉसिल्स किंवा रेमनंट्स. अगदी खालपासून आपल्याला पाहायला बघितलं तर सगळ्यात खालचा स्तर जो आहे त्याच्यामध्ये इनव्हर्टिब्रेट्स दिसतात. आता इथे एक लॉजिक तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. जसं जसं आपण जमिनी खाली खोदत जाऊ त्यावेळी जो सगळ्यात खाली असणारा स्तर आहे तो सगळ्यात पहिल्यांदा पृथ्वी तलावर होता. आणि म्हणूनच ह्या फिगरच्या आधारे किंवा ह्या स्टडीजच्या आधारे हे सिद्ध झालेलं आहे की पृथ्वीवर सगळ्यात पहिल्यांदा काय होते तर इनव्हर्टिब्रेट्स होते. आणि ह्या इनव्हर्टिब्रेट्सपासून कालांतराने हळूहळू फिश लाईक फॉर्म्स तिथे तयार झाले. फिश नंतर ॲम्फिबियस फॉर्म आले, रेप्टाईल्स आले, आणि रेप्टाईल्स नंतर सगळ्यात शेवटी इव्हॉल्व झाले ते म्हणजे बर्ड्स, म्हणजे एव्ज आणि मॅमल्स. आणि अशा पद्धतीने हे जे व्हर्टिब्रेट्स आहेत they are evolved from the invertebrates, and the paleontological studies support this proof. Then the next part, which is again related with the animals, that is nothing but the connecting link. As the name suggests, it is the link chain आहे ही कशी कनेक्ट करणारी दोन ग्रुप्सना आपल्या मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्सच्या साहाय्याने, मग ते दोन ग्रुप्स प्लांट्सचे असतील किंवा ॲनिमल्सचे असतील, दोन्हीमधलेही काही गुणधर्म दाखवणारी अशी ही लिंक. आता हे कनेक्टिंग लिंक कसं काय पृथ्वीवर आली? एक छोटासा अभ्यास आपण इथे करूयात. त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की
युनिसेल्युलर बॅक्टेरिया होते, हे आपण मगाशी पाहिलं. आणि त्याच्यानंतर प्रोटोझोआ आले. दोघंही युनिसेल्युलर होते. पण जेव्हा प्रोटोझोआचा अभ्यास आपण करतो त्यावेळी आपल्याला असं दिसून येतं की हे प्रोटोझोआ युनिसेल्युलर आहेत, पण ते युकॅरिओटिक आहेत. मग हे युकॅरिओटिक नेचर त्यांच्यामध्ये आलं कुठून? कारण त्याच्या पुढे असणारे सगळे जे ॲनिमल्स किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आपल्याला दिसतात, तुम्ही 5 किंगडम सिस्टीम शिकलेला आहात की प्रोटोझोआ नंतर तिथे प्लॅन्टी आहे, फंजाय आहे, ॲनिमेलिया आहे, आणि हे तिघच्या तिघही युकॅरिओटिक आहेत. आता तुमचा 9वीचा अभ्यास किती पक्का आहे याच्यावर तुम्हाला मी आत्ता काय सांगते ते लक्षात येतं आहे. मग इथे हे जे प्रोटोझोआ आहेत ह्याच्यामध्ये युनिसेल्युलर नेचर हे आधीचं किंगडम मोनेराचं दिसून येतं, आणि पुढचे जे प्लॅन्टी आहेत, फंजाय आहेत किंवा ॲनिमेलिया आहेत त्यांच्यामधलं युकॅरिओटिक नेचर दिसून येतं. सो या दोघांना जोडणारा पूल म्हणजे कोण आहे? प्रोटोझोआ आहे. तसं इथे आजही पृथ्वीवर असे काही प्राणी अस्तित्वात आहेत की जे त्यांच्या पुढच्या म्हणजे आधीच्या आणि नंतरच्या दोनही ग्रुपचे काही गुणधर्म दाखवतात. कदाचित तुम्हाला आत्ता हे अभ्यासताना फारसं क्लिअर कळणार नाही, पण जेव्हा तुम्ही किंगडम ॲनिमेलिया शिकाल त्यावेळी तुम्हाला हा भाग नक्कीच लक्षात येईल, कारण त्यावेळी तुम्ही वेगवेगळे फायलम्स आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स हे अभ्यासलेले असतील. सो व्हॉट इज कनेक्टिंग लिंक? Some plants and animals show some morphological characters by which they can be related to two different groups and they are called as connecting link. तर इथे आपण एक एक्झाम्पल घेतलं ते म्हणजे पेरिपॅटसचं. खाली तुम्हाला एक प्राणी दिसतो आहे, दॅट इज द पेरिपॅटस. तर हा पेरिपॅटस जो आहे हा कनेक्टिंग लिंक आहे ॲनेलिडा आणि अर्थ्रोपोडामधली. आता इथे ॲनेलिडा म्हणजे तुमच्या ओळखीचं अर्थवर्म, आणि अर्थ्रोपोडा म्हणजे सगळे आपले कीटक, ज्याला इन्सेक्ट असं म्हणतो. मग आता हा जो प्राणी आहे हा न की अर्थवर्मसारखा आहे किंवा न की तो कुठल्या अर्थ्रोपोडसारखा आहे, न की कुठल्या कीटकासारखा आहे. पण मग याला कनेक्टिंग लिंक का म्हटलं? कारण ह्याच्यामध्ये काही कॅरेक्टर्स हे ॲनेलिडाचे आहेत आणि काही कॅरेक्टर्स हे अर्थवर्मचे आहेत. मग ॲनेलिडा लाईक कॅरेक्टर कुठलं आहे? तर बॉडी सेगमेंटेड आहे. त्याच्या बॉडीवर बघा तुम्हाला अशा फेंट रेषा दिसत आहेत. क्युटिकल आवरण आहे शरीरावर क्युटिकलचं, आणि पॅरापोडिया म्हणजे फूट लाईक ऑर्गन्स दिसून येतात. आणि अर्थ्रोपोडाचे कॅरेक्टर्स कुठले आहेत? तर त्याच्याकडे ट्रकिया आहे. ट्रकियाच्या साह्याने रेस्पिरेशन करतो. ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, लक्षात घ्या. ब्लड व्हेसल्स नाही आहेत, पण हार्ट आहे, आणि हार्टच्या साह्याने जे ब्लड आहे ह्याचं पंपिंग हे बॉडीमध्ये केलं जातं. अँड सो पेरिपॅटस इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनेलिडा अँड अर्थ्रोपोडा. त्यानंतर पुढचा एक प्राणी आपण अभ्यासणार आहोत, दॅट इज नथिंग बट द डक बिल्ड प्लॅटिपस. तर या डक बिल्ड प्लॅटिपसमध्ये पण बघा डक बिल्ड म्हटलं आहे. बिल म्हणजे चोच. बदकाची चोच जर तुम्ही बारकाईने पाहिले असेल तर तुम्हाला इथं लगेच त्याचं साधर्म्य दिसून येईल. थोडीशी चपटी असणारी अशी डकसारखी चोच आहे, पण हा काही कुठलाही पक्षी नाही आहे. ओके, सो इट इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टिलिया अँड मॅमल्स. मॅमल्स आणि रेप्टिलियाच्या मधलं असं हे कनेक्टिंग लिंक आहे. आता का बरं ह्याला रेप्टिलिया आणि मॅमल्सच्या मधली किंवा कनेक्टिंग लिंक म्हणतात? इट लेज एग्ज लाईक रेप्टिलिया. रेप्टिलियासारखा अंडी घालणारा आहे. मॅमल्स आहे म्हणून तो पिलाला जन्म देत नाही, तो रेप्टिलियासारखी अंडीच घालतो. पण इट शोज प्रेझेन्स ऑफ मॅमरी ग्लँड्स. तो पिलांना जन्म देत नाही आहे, पण त्याच्याकडे मॅमरी ग्लँड्स आहेत नरिशमेंटसाठी, आणि हेअर लाईक स्ट्रक्चर्स जे आहेत हे सुद्धा मॅमल्ससारखं दिसून येतं. त्यानंतर खाली तुम्हाला एक फिश दिसतो ज्याला आपण लंग फिश असं नाव दिलं आहे. ॲक्च्युली फिशमध्ये लंग्स दिसून येत नाही, गिल्स असतात, तुम्हाला माहिती आहे. बट लंग फिश इज अ फिश, बट स्टील इट रेस्पायर विथ द लंग्स. अँड सो इट इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन पायसेस अँड ॲम्फिबियन. पायसेस आणि ॲम्फिबियन्स या दोघांच्या मधली असणारी ही कनेक्टिंग लिंक आहे. ओके, सो इथे आपल्याला दिसून येतं की लंग फिश इट इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन पायसेस अँड ॲम्फिबियन्स. कनेक्टिंग लिंक हा भागसुद्धा परीक्षेला बऱ्याचदा फिगर बेस्ड क्वेश्चनसाठी विचारला जातो. सो त्यासाठी त्याचं प्रिपरेशन तुम्ही चांगलं करायचं आहे. त्याच्यानंतर शेवटचा एव्हिडन्स आपण अभ्यासणार आहोत, दॅट इज द एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स. तर सगळ्यात पहिल्यांदा एम्ब्रिओलॉजी म्हणजे काय हे आपण बघूयात. एम्ब्रिओलॉजी इज नथिंग बट द स्टडी ऑफ डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम फ्रॉम ॲन एम्ब्रिओ. एम्ब्रिओपासून ऑर्गॅनिझमची डेव्हलपमेंट कशी होती हे आपल्याला ज्या अभ्यासामध्ये कळतं त्याला आपण एम्ब्रिओलॉजी असं म्हणतो. आता ह्या एम्ब्रिओलॉजीचा अभ्यास करताना लक्षात घेतलं आपण, तुम्हाला 3 कॅटेगरीज दिसत आहेत. त्याच्यामध्ये
वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्राण्यांचे एम्ब्रिओज दाखवलेत. सगळ्यात पहिल्यांदा फिश आहे, नंतर सॅलमँडर आहे, मग टॉर्टॉईज, चिकन, पिग, काऊ, रॅबिट आणि मॅनचे एम्ब्रिओ आहे. तर पहिली स्टेज बघितली तर या पहिल्या स्टेजमध्ये आडवी तुम्ही नजर टाकली तर कोणाचा कुठला एम्ब्रिओ आहे हे आपल्याला कळत नाही. पहिली स्टेज सगळ्या प्राण्यांमध्ये आपल्याला सारखीच दिसून येते. दुसऱ्या स्टेजमध्ये नजर टाकली तरीसुद्धा बऱ्यापैकी साधर्म्य आहे. पहिले फिश आणि सॅलमँडर तेवढे दोघं एका ग्रुपमधले आहेत म्हणून ते थोडेसे वेगळे दिसत आहेत आपल्याला. त्यानंतर बाकी सगळे एम्ब्रिओज सेम दिसतात. पण तिसऱ्या ग्रुपमध्ये मात्र ॲज द डेव्हलपमेंट प्रोसीड वी कॅन डिफरन्शिएट बिटवीन दीज एम्ब्रिओज. ह्याच्यामध्ये प्रत्येकाचं एम्ब्रिओ टॉर्टॉईजमध्ये बघा आपल्याला थिक रफ रेझिस्टंट शेल दिसतंय, चिकनमध्ये बीक दिसतीये, पिगमध्ये टेलराईक रिजन आणि टिपिकल फेशियल स्ट्रक्चर दिसतंय. तसंच आपल्याला रॅबिटमध्ये आणि मॅनमध्ये सुद्धा व्यवस्थित डिफरन्शिएट करता येतं. सो द एम्ब्रिओ शोज एक्स्ट्रीम सिमिलॅरिटीज during their initial stages and then the similarities gradually decreases depending upon the species they belong. ते कोणत्या स्पीसीजचे आहेत त्याच्यावर त्याच्या सिमिलॅरिटीज या हळूहळू काय होत आहेत, कमी होत जात आहेत. बट दिस शोज दॅट दे आर इव्हॉल्व फ्रॉम द कॉमन ओरिजिन. त्यांचे इव्होल्युशन जे आहे, त्यांची निर्मिती जी आहे ही एका कॉमन ओरिजिनपासूनच झालेली आहे. सो स्टडी ऑफ इव्होल्युशन reveals us that, shows us that all the living organisms are evolved from the common origin. एका सिंगल सेलपासून हे सगळं विश्व तयार झालेलं आहे हे आपल्याला इथे दिसून येतं. कदाचित जे आपल्या पुराणांमध्ये सांगितलेलं आहे पण विज्ञान हे पुराणाला मानत नाही आणि म्हणूनच असे इव्हिडन्सेस आपल्याला हे प्रूव्ह करून देतात की जी सिंगल सेल थेरी आहे किंवा प्रोसेल थेरी आहे किंवा ग्रॅज्युअल डेव्हलपमेंटल थेरी आहे इव्होल्युशनची, ही काय आहे, ट्रू आहे, खरी आहे आणि म्हणूनच ही थेरी युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड थेरी आहे. सो इन दिस व्हिडिओ वी हॅव लर्न अबाउट द एव्हिडन्सेस ऑफ द इव्होल्युशन. इफ यू अंडरस्टँड इट, like this video, then comment it, share it and subscribe my channel. Thank you.